मराठवाड्यामध्ये मागच्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातलेला आहे। लातूर तसेच नांदेड, हिंगोली आणि आजूबाजूच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावी मोठ्या प्रमाणामध्ये पूर येऊन त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं आपण पाहत आहोत। अशातच एक महत्त्वाची बातमी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यामधून येते। हिमायतनगर तालुक्यातील टेंभी या गावामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी नागरिकांच्या ग्रामस्थांच्या घरामध्ये घुसून नुकसान झाल्याचं आपणास पाहायला मिळत आहे। ग्रामस्थांनी काही त्याचे व्हिडिओज पाठवले आहेत। पाहूयात पावसाने टेंभी येथील ग्रामस्थांचं कशा पद्धतीने नुकसान केलं आहे। नमस्कार, हे दृश्य आपण पाहतात नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील ते टेंभी या गावी आलेला पूर। या गावाच्या कडेवरून एक छोटासा नाला वाहतो। हा नाल्याला आलेला पूर पाहून आपल्याला वाटते की एका छोटीशी नदी आहे की काय। या पुरामुळे खडकी फाट्यावरून जाणारी वाहतूक 2 तास विस्कळीत झाली होती। या पुरामुळे काठावर असलेल्या शेतकऱ्याच्या घरात पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत झाली होते। तसेच काठावर असलेल्या शेतकऱ्याच्या शेडमध्ये सुद्धा पाणी जाऊन त्यांच्या शेती सामानाचे भिजून खराब झाले। तसेच या शेतकऱ्याच्या घरासमोर शेडसमोर असलेली कृषी अवजारे सुद्धा पाण्याने तरंगताना दिसत आहेत। त्यामुळे हा प्रवाह किती जोराचा असेल याचा अंदाज येतो। या पाण्याच्या प्रवाहामुळे अनेक शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या असून उभ्या पिकामध्ये पाणी गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। तेव्हा सदरील नुकसानग्रस्त याची पाहणी करून शेतकऱ्यासाठी त्वरित मदत जाहीर करावी असे शेतकऱ्यातून बोलले जात आहे। तर आपण पाहिलात अतिशय विदारक अशा प्रकारचं चित्र पावसाने टेंभी गावामध्ये निर्माण केलेलं आहे। शासनाने तातडीने त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आम्हाला त्वरित शासकीय मदत मिळवावी अशा प्रकारचं आवाहन सुद्धा त्या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रामस्थ करताना दिसत आहेत।